एकीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तब्येत बरी नसल्यामुळे आजच्या सगळ्या बैठका रद्द केलेल्या आहेत, तर तिकडे भाजप 5 तारखेच्या शपथविधीच्या सोहळ्याची तयारी करण्यामध्ये व्यस्त आहे। तर त्याच वेळेला तिसरीकडे अजित पवार हे आता दिल्लीच्या दिशेने रवाना झालेत। आता राजधानी दिल्लीमध्ये पोहोचल्याच्या नंतर अजित पवार हे अमित शहा किंवा इतर कोणत्या बड्या नेत्यांना भेटणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, आपण बघतोय की एकीकडे देवेंद्र फडणवीस हे मुंबईत आहेत, एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये आहेत आणि आता अजित पवार हे दिल्लीला जात आहेत। या दौऱ्याचं नेमकं प्रयोजन काय आहे? त्यांच्या सोबत कोणी आहे का राष्ट्रवादीच्या नेत्यांपैकी, आणि कुणाला ते भेटणार आहेत नेमके? यामिनी अजित पवार ज्यावेळी दिल्लीला जातात त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना सोबतच घेऊन जात असतात। सध्या हे महत्त्वाचे 2 नेते जे आहेत ते दिल्लीमध्येच लोकसभा आता संसदीय अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये आहेत आणि अजित पवार आता मुंबईतून दिल्लीच्या दिशेने गेलेले आहेत। साधारणपणे 6:30 वाजता दिल्लीमध्ये अजित पवारांचं आगमन होईल आणि त्यानंतरच भेटीगाठींचा सिलसिला सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल। मुळात अजित पवार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या व्यतिरिक्त दिल्लीत गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे, कारण महायुतीची जर बैठक असेल तर महाराष्ट्रातले हे 3 महत्त्वाचे नेते जे आहेत ते या बैठकीमध्ये असणं स्वाभाविक होतं। मात्र हे दोन्ही महत्त्वाचे नेते महाराष्ट्रात आहेत, केवळ अजित पवार सध्या दिल्लीमध्ये पोहोचलेत, त्यामुळे अजित पवार दिल्लीमध्ये जाऊन कुणाकुणाच्या भेटीगाठी घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर अमित शहांच्या वतीनं सक्त सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्यांना स्पष्ट म्हटलं होतं की ज्या कोणी मंत्री करायचे आहेत किंवा जे कोणी इच्छुक आहेत त्या सर्वांचं पोर्टफोलिओ जो आहे ते पहिलं सादर केलं पाहिजे, त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलं गेलं पाहिजे आणि त्यानंतरच जे आहे ते मंत्रिपदाचं वाटप जे आहे ते होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे अजित पवार आपल्या संभाव्य आमदारांचं मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड तर सोबत घेऊन गेले नाहीत ना, ही देखील एक चर्चा या निमित्तानं वर्तवण्यात येते आहे। खरं तर अजित पवारांचे दोन्ही महत्त्वाचे सहकारी दिल्लीत आहेत, त्यामुळे त्यांच्या अंतर्गत देखील त्या ठिकाणी बैठक होऊ शकते। कुणाला मंत्रिपद द्यायचं, कुणाकुणाचा पोर्टफोलिओ चांगला आहे याची देखील चर्चा या ठिकाणी दिल्लीत होऊ शकते आणि त्यानंतर कदाचित महायुतीतील इतर महत्त्वाचे जे वरिष्ठ नेते आहेत यांची देखील भेट होऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे। यामिनी, अगदी धन्यवाद निलेश या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।